आपल्या भारतवर्षामध्ये उत्तराखंड याला देवभूमी म्हणतात. पण ऐन दिवाळीच्या तोंडावर ही देवभूमी एका वेगळ्याच घटनेनं हादरून गेली आणि त्याची व्याप्ती साऱ्या देशभर पसरली. घडलं काय? उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि पर्यटन या दोन मुद्द्यांना अनुसरून वेगवेगळी विकास कामं सुरू आहेत. विकास कोणाला नको असतो? प्रत्येकाला हवाच असतो. जे विकासाची फळं चाकतात त्यांच्याबद्दल इतरांना, विशेषतः जे मागास असतात त्यांना असूया असते, त्यांना त्याच्याबद्दल अप्रूप वाटतं. अनेकदा असं आपण पाहतो की जिथं विकास होतो त्या भागाकडं, त्या वस्तीकडं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होत असतं. मुंबई, कलकत्ता, दिल्ली ही आपल्याकडची शहरं की जिथं देशभरातून माणसं येतात. का येतात? तर त्यांना एक विकासाचं वेड असतं, विकासाचं खूळ असतं. मग देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा विकास पोहोचावा का नाही? तर तो पोहोचलाच पाहिजे. आणि तो पोहोचवण्यासाठीच आपले राज्यकर्ते वेगळ्या वेगळ्या पातळीवरती प्रयत्न करत असतात. उत्तर प्रदेशमधून उत्तराखंडची निर्मिती झाली त्याच वेळेस एक देवभूमी असा तिचा लौकिक निर्माण केला गेला. या देवभूमी असं का उल्लेख केला जातो? तर चारधाम यात्रा. चारधाम यात्रा म्हणजे काय? केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री ह्या चार धामांना जे एक स्थान आहे आपल्या धर्मामध्ये, त्या धर्मातल्या स्थानाला म्हणून आपल्याकडे देवभूमी असा उल्लेख उत्तराखंडचा केला जातो. या देवभूमीमध्ये गेले अनेक वर्ष, उत्तराखंडच्या स्थापनेला 20 वर्ष झालेली आहेत, पण गेल्या 2 दशकामध्ये या उत्तराखंडचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपल्या शासनकर्त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या केलेला आहे. आणि याच्यातूनच 2013मध्ये केदारनाथला महापूर आला, ढगफुटी झाली, हजारो लोक वाहून गेली, गाडले गेले आणि मोठी किंमत मोजावी लागली. याच्यातून शहाणपण घेत आपण चारधाम योजना, चारधाम परियोजना असा एक महामार्गानं हे चारही धाम जोडण्याचा आणि लोकांची ही जी यात्रा आहे ती सुखकर व्हावी, तीर्थाटन आनंददायी व्हावं, याच्यासाठी गतिमान व्हावं, याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि ही चारधाम योजना आणण्यात आली. या चारधाम योजनेमध्ये ही जी 4 स्थळं होती, तीर्थस्थळं, हे जोडण्याचा प्रयत्न आहे. या चारधाम योजनेला सुरुवात झाल्यापासून, तिच्या कामाला सुरुवात झाल्यापासून त्याच्यामध्ये अनेक पद्धतीनं अडथळे येत गेले. आत्ता जी सिरकेआरा ते बारकोट किंवा पोलगाव हा जो टापू आहे, या टापूला जोडण्यासाठी सिरकेआरा आणि बारकोट या दोन्ही बाजूनं बोगद्याचं काम सुरू करण्यात आलं. 4.5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. हैदराबादमधल्या नवयुग कंपनीला त्याचं काम देण्यात आलं. या कंपनीला अनेक कामांचा चांगला अनुभव आहे, परंतु या कंपनीला काम करत असताना वेगळ्या वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं आणि त्याची किंमत त्या कंपनीला मोजावी लागली. याच नवयुग कंपनीतर्फे सिरकेआरा ते बारकोट अशा बोगद्याचं काम सुरू होतं. काही 1000 कोटी रुपयांचं हे काम आहे. हे काम करत असताना बोगद्याचं काम बऱ्यापैकी जवळजवळ 70 ते 80% काम पूर्ण झालेलं असताना अगदी दिवाळीच्या तोंडावर 12 तारखेला 12 नोव्हेंबर रोजी एक मोठी दुर्घटना घडली. या बोगद्याचं काम करत असताना 41 मजूर, त्यातले जास्त करून झारखंड, बिहार या राज्यातले मजूर होते. हे 41 मजूर त्या बोगद्यामध्ये अडकून पडले, कारण बोगद्याचा आतला एक भाग कोसळला आणि तो भाग कोसळल्यामुळं मजुरांना कुठूनही बाहेर पडता येईना आणि या दुर्घटनेनं साऱ्या देशाचा ठाव घेतला गेला. आणि मग सुरू झाले ते मदत आणि बचाव कार्य. या लोकांना बाहेर कसं काढायचं, कशा प्रकारे काढायचं, काय काय पद्धतीनं प्रयत्न करायचे, अशी वेगवेगळी आखणी सुरू झाली. सुरुवातीला त्या दृष्टीनं स्थानिक पातळीवरती प्रयत्न केले गेले, परंतु त्या प्रयत्नांना म्हणावं असे यश आल्यानंतर सर्व यंत्रणा आपापल्या परीने कामाला लागली. याच्यामध्ये प्रामुख्याने NDRF, राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणा, राज्याची आपत्ती निवारण यंत्रणा, त्याच्यानंतर इंडो तिबेटन बॉर्डर, त्याच्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन की जी आपल्या देशाच्या सीमावर्ती भागामध्ये, विशेषतः ईशान्य भारत असू दे तर काश्मीर असू दे, अशा ठिकाणी आपलं काम करत असते. रस्ते आणि पूल
आणि बोगदे या स्वरूपाचं काम ते उभे करत असतात. त्यामुळं त्यांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणतात. ते काम करत होते. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा महामंडळ जे आहे ते काम करत होतं. आणि या सगळ्यांनी मिळून त्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. रोज दिवस जात होता. बोगद्याच्या बाहेर त्या कामगारांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि इतर मंडळी, सरकारी अधिकारी, बचाव पथक हे सगळे ठाण मांडून होतं. दिवस रात्र त्यांच्याच्यानी जेवढं म्हणून प्रयत्न करता येतील तेवढे ते प्रयत्न करत होते, परंतु त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. जसे जसे दिवसामागून दिवस जात होते तसं काळजाचा ठोका चुकत होता. नातेवाईकांचा टाहू आक्रोश वाढायला लागलेला होता. आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेवटी प्रधानमंत्री किंवा पंतप्रधानांच्या कार्यालयापासून सगळी यंत्रणा झपाटून कामाला लागली. आणि त्याच्यानंतर अमेरिकेतली ऑगर मशीन जी आहे की ज्या मशीनने बोगद्याला काही भागामध्ये छेद देऊन आपल्याला त्या लोकांची सुटका करता येते का असा प्रयत्न करण्यात आला. साधारण 57 मीटर असा भाग पार करून त्या लोकांपर्यंत आपल्याला जायचं होतं. आणि ते जाणं हे जिकिरीचं होतं. पण या मशीननं खूप मोठं काम जे होतं, अवघड काम होतं, ते सुकर केलं. परंतु अगदी काही मीटरवरती या लोकांपासून पोहोचल्यानंतर या मशीनचं बिघाड झाला आणि त्या बिघाडानं ते मशीन काम करेनासं झालं. पुन्हा एकदा एक आशेला जी काही पालवी फुटलेली होती ती मावळते की काय असं वाटायला लागलेलं होतं. याच्यासाठी काय करता येईल या दृष्टीनं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यापासून ते आपत्ती निवारण यंत्रणा, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, त्याच्यानंतर पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयात त्यासाठी एक समन्वय अशी यंत्रणाच निर्माण केली गेली. एवढंच नव्हे तर भारतामधल्या दुर्घटनेचा एक परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी मदतीचा हात पुढे आला. आणि याच्यातून जो आला तो इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेशल ॲडमिनिस्ट्रेशन असोसिएशन अशी एक जिनेवामधली कंपनी आहे, स्थित एक संघटना आहे. त्या संघटनेचे अध्यक्ष स्वतः अर्नॉल्ड ड्रेक्स हे त्यासाठी अर्नॉल्ड डिक्स हे त्यासाठी पुढे आले. आणि अर्नॉल्डनी सांगितलं की मी तुमच्या मदतीला आहे. हे अर्नॉल्ड हे भूगर्भ तज्ज्ञ आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत. हा ऑस्ट्रेलियन नागरिक या लोकांच्या मदतीला आला. अर्नॉल्डनी काही स्वतःच्या पातळीवरती प्रयत्न केले तरी देखील या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही पाईप गाडले जात होते त्या पाईपमधून लोकांना अन्न पुरवलं जात होतं, ऑक्सिजन पुरवला जात होता. सुरुवातीला त्यांना लिक्विड अन्न दिलं जात होतं, नंतर त्यांना नेहमीसारखं अन्न. त्यांना एवढंच नव्हे तर याच्यासाठी BSNLनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आणि त्या लोकांचं मनोबल वाढावं याच्यासाठी इंटरनेटची सुविधा दिली की जेणेकरून त्यांना मोबाईल चार्जिंग करता येईल, कम्युनिकेशन करता येईल आणि बोगद्यामध्ये अडकलेल्या लोकांचा उर्वरित देशाशी, जगाशी संपर्क कायम कसा राहता येईल असे प्रयत्न करण्यात आले. या सगळ्यामुळं या लोकांचं मनोधैर्य हे सातत्यानं वाढत गेलं आणि मनोधैर्य वाढत गेलं. त्यांना सातत्यानं आपली कधी ना कधी, आज नाही उद्या, ह्या तासानंतर नाही का होईना पुढच्या तासानं सुटका होईल हे वाटत होतं. या लोकांनी बाहेर आल्यानंतर सांगितलेले जे अनुभव आहेत की आम्ही त्यावेळेस लुडो खेळत होतो, एकमेकांशी गाण्याच्या भेंडा खेळत होतो, एकमेकांना सहकार्य करत होतो, वेगळ्या वेगळ्या प्रार्थना करत होतो. खरं सांगायचं ना तर ही जी दुर्घटना आहे ना ही अनेक अर्थानं आपल्याला आणि एकूण आपत्तीला तोंड देणाऱ्या लोकांना एक वेगळ्या प्रकारचा धडा देणारी अशी ही दुर्घटना म्हणावी लागेल. वाईटामध्येही चांगलं घडतं म्हणतो ते हा प्रकार आहे. या लोकांपर्यंत पोहोचायचं कसं हा जो मुद्दा होता त्याच्यावरती मात करण्यासाठी शेवटी रॅट होल ही जी संकल्पना राबवली जाते. म्हणजे विशेषतः कोळशाच्या खाणीमध्ये किंवा ज्याला प्रिशियस मेटल म्हणतो अशा ठिकाणी खाणीमध्ये काम करत असताना भाग कोसळण्याचा शक्यता असते. त्या भागाखाली किंवा बोगद्यामध्ये खाणीमध्ये भाग कोसळू शकतो, माणूस गाडला जाऊ शकतो. तर याच्या वेळेस उंदीर जसं एक असं कुरतडून आपला आपला मार्ग किंवा आपले भुयार किंवा आपलं मार्ग काढत असतो तशी ही रॅट होल केली जातात. आणि त्या रॅट होल हे साधारणतः 3 ते 6 फुटांपर्यंत असतात की जेणेकरून एक माणूस अख्खा तिथून
खाली जात जाईल आणि त्या पद्धतीनं तो पुढं जात जाईल. या रॅटहोलचा आपल्याकडं मेघालयमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात होता, परंतु त्याच्यावरती बंदी आलेली आहे. आपल्याकडं बंदी घालण्यात आलेली आहे. आजही आफ्रिका असू देत, आपले दक्षिण आशिया असू देत किंवा ऑस्ट्रेलिया असू देत, या भागामध्ये आजही रॅटहोल काही ठिकाणी राबवलं जातं. भारतामध्ये मात्र त्यावरती बंदी आहे. पण हे रॅटहोलचं काम करणारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेलं जे ह्या पद्धतीचं कौशल्य आहे, त्या लोकांना शेवटी बोलवण्यात आलं. ते लोक आले. त्याच्यानंतर आणखी ज्या ऑगर मशीन ज्या कंपनीनं दिलेली होती त्या कंपनीचे तज्ज्ञ लोक तेही तिथं आले आणि शेवटी त्यांनी त्या बोगद्यामध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नाला त्यांना यश आलं आणि जे मधले जे काही मलबा होता तो मलबा हटवत पुढं जाणं अशा स्वरूपाचं काम यादव नावाच्या त्यातल्याच एका युवकानं केलं. त्याला इतरांनी मदत केली आणि ह्या सगळ्या रॅटहोलनी या सगळ्या प्रयत्नाला यश आलं आणि अखेरीस 2 दिवसांपूर्वी या लोकांची सुटका करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. हे जे यश आलं हे थोडं नाही, परंतु आता याच्यातून आपण काय धडा घेतला पाहिजे. खरं सांगायचं तर एकूणच आपला हिमालयाचा जो भाग आहे तो खरं तर पर्वतराजी सगळ्यात तरुण पर्वतराजी आहे. तिचं एकूण जी निर्मिती आहे त्याच्यात ज्याला असं तो भूकंप प्रवण असा क्षेत्र म्हणता येईल की त्याच्या अंतरंगामध्ये त्याच्या पोटामध्ये सातत्यानं भूगर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसळण सुरू असते. त्यामुळं उत्तराखंडनेच गेल्या 1 दशकभरापूर्वी एक मोठा भूकंपाला तोंड दिलेला आहे, चामोलीचा भूकंप. अशा स्वरूपाच्या घटना लक्षात घेऊन आपल्याला याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. या हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये काम करत असताना पर्यावरण विषयक जे काही संकेत आहेत, मापदंड आहेत आणि त्याबाबतच्या ज्या सूचना आहेत याचं काटेकोर पालन करणं गरजेचं असतं. दुर्दैवाचा भाग असा की विकासाच्या वाटेवर जात असताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्याशिवाय विकास होत नाही, एक अशी संकल्पना दृढमूल झालेली आहे आणि ही संकल्पना जी दृढमूल झालेली आहे तीच घातक म्हटलं पाहिजे. चारधाम परियोजना जी आखण्यात आली त्या योजनेला 2016 मंजुरी मिळाली. त्याच्यानंतर या परियोजनेचं काम सुरू करण्यात आलं. विशेषतः उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये या मार्गावरती जे मार्ग आहेत ते एकेरी किंवा अत्यंत अरुंद मार्ग आहेत. 5 फूट 6 फूट असे मार्ग आहेत आणि ते मार्ग जे आहेत ते आणखी रुंद करावेत, 10 फूट करावेत की जेणेकरून दुहेरी वाहतूक होईल, बारमाही वाहतूक होईल अशा स्वरूपाची योजना म्हणून चारधाम योजना पुढे आली. आणि दुर्दैवाचा भाग असा की ज्या सरकारनं पर्यावरणाचं रक्षण करायचं असतं, पर्यावरणाच्या संकेतांचं पालन करायचं असतं, त्याच सरकारनं पर्यावरणाचे जे मापदंड होते, निकष होते त्याला बगल देण्यासाठी चारधाम योजना ही 53 छोट्या छोट्या योजनांच्या मध्ये विघटित केली की जेणेकरून यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घ्यायला लागू नये. थोडक्यात पर्यावरणाचे नियम पायदळी तोडवण्यासाठी चारधाम योजनेचे तुकडे करण्यात आले आणि अशा स्वरूपाची तुकडे करण्यात येऊन पर्यावरणाचे संकेत पायदळी तुडवले गेले. हे देखील होत असताना हे प्रकरण कोर्टात गेलं. पर्यावरणवाद्यांनी सरकारला कोर्टात खेचलं. कोर्टात खेचल्यानंतर सरकारने आपलं समर्थन करण्याचा लटका प्रयत्न केला आणि तो लटका प्रयत्न कोर्टामध्ये टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारनं असं सांगितलं की देशाच्या संरक्षणाबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये आणि ती तडजोड करायची नाही म्हणून आम्हाला तुम्ही परवानगी द्या. कोर्टानं त्याला मंजुरी दिली आणि अखेर चारधाम योजनेला गती मिळाली. याच्यावरती अनेक बोगदे आहेत, अनेक पूल आहेत. आत्ता ज्या सिलकेरा बोगद्यामुळं हे सगळं रामायण घडलं, या बोगद्यामुळं 26 किलोमीटरचं अंतर कमी होणार होतं यमुनोत्रीपर्यंतचं. परंतु आता याच्यामुळे वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. आता जरी या लोकांना बाहेर काढलं असलं तरी या बोगद्याचं काम पूर्ववत सुरू होण्यासाठी अजून 5-6 महिने वाट पाहावी लागणार आहे. यावरून असं लक्षात येतं की पर्यावरणाची आणि एकूण तिथल्या व्यवस्थेची आपण किती हानी केलेली आहे. गेल्या वर्षभरापूर्वीच
उत्तराखंडमधल्या जोशीमठ नावाचं गाव हे असं टेकडीवर वसलेलं आहे आणि ते गाव अख्खं गावच्या गाव ती टेकडी भुसभुशीत व्हायला लागल्यामुळं ज्याला आपण बुडू लागणं किंवा धसू लागलं असं अख्खं गावच्या गाव धसू लागलेलं होतं. तिथं अक्षरशः इमारती पत्त्यासारख्या कोलमडत होत्या आणि त्याच्यावरती मात कशी करता येईल हा प्रश्न निर्माण झाला होता. अतिवृष्टीमुळं हिमाचल प्रदेशामध्ये काही महिन्यांपूर्वीच हाहाकार माजला आणि हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं, मोठी जीवितहानी झाली. शेजारच्या सिक्कीममध्ये अशीच घटना घडली. ह्या सगळ्या घटनांचा अभ्यास करत असताना हवामानातला बदल, क्लायमेट चेंज आणि त्याच्यामुळे येणाऱ्या आपत्ती, पर्यावरणाच्या संकेतांची पायमल्ली आणि सरकारनंच योजना राबवत असताना त्यासाठी जे काही काळजी घेतली पाहिजे ती घेण्याकडे असलेलं दुर्लक्ष, त्याच्यामुळे ही किंमत मोजावी लागत आहे. आजही उत्तराखंडमध्ये असू देत, हिमाचल प्रदेशमध्ये असू देत, मोठ्या प्रमाणामध्ये जलविद्युत प्रकल्प सुरू आहेत. खरं तर हिमालयामध्ये अशा स्वरूपाचं काम करत असताना मोठ्या मोठ्या मशीन्स वापरणं गरजेचं नाही, ते घातक आहे. सुरुंग मोठे शक्तिशाली वापरणं घातक आहे, कारण त्याच्यामुळं जे काम सोपं होऊ शकतं ते बिघडत आहे आणि हे बिघडणारं काम हे घातक ठरत आहे. सातत्यानं हिमालयाच्या सेस्मिक झोनमध्ये, भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये या ज्या सगळ्या येणाऱ्या विकासातल्या अडथळे आहेत, तिथली वास्तव परिस्थिती आहे, हे समजून घेऊन हे उपक्रम राबवले पाहिजेत. सरकारनं खरं तर पर्यावरणवाद्यांना आपले शत्रू न मानता त्यांच्याकडून त्यांच्याशी मोड बांधत विकास कार्यक्रम राबवला पाहिजे. सुरुवातीला म्हटलं तसं मुंबई असो, दिल्ली असो, कलकत्ता असो, इकडे येणारा लोंढा जर थांबवायचा असेल आणि सर्वांगीण विकास, सर्व भागाचा विकास जर साधायचा असेल तर विकास कार्यक्रम हा त्या गावापर्यंत, खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे. परंतु पर्यावरणाची किंमत देऊन विकास कार्यक्रम राबवायचा असेल तर त्याची किंमत ही आपल्याला चुकवावी लागेल. टिहरी धरण असू देत, चामोलीची घटना असू देत, केदारनाथची घटना असू देत, ह्या सगळ्या घटनांचा संदेश सांगावा हा आपल्याला हाच आहे. पर्यावरणाकडं दुर्लक्ष करू नका. डिक्सनं जेव्हा त्याला विचारलं की अरे या लोकांची सुटका झाली, तुला काय वाटतं, तो म्हटला की मला असं वाटतं की या सगळे जे काही हिमालयाचं शिखर आहे त्याच्याकडे आपण आदरानं पाहिलं पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला शरण जायला पाहिजे आणि त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन त्या पद्धतीनं विकास कार्यक्रम राबवला पाहिजे. हे जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं विकास साधता येईल. त्यामुळं संरक्षणाबाबत देशाच्या कधीही तडजोड होता कामा नये. देशातल्या सर्व भागांना विकास व्हायला पाहिजे की नाही, तर व्हायलाच पाहिजे, त्याच्याबाबतही तडजोड होता कामा नये. परंतु पर्यावरणाकडं दुर्लक्ष केलं, क्लायमेट चेंजकडं म्हणजे हवामान बदलाकडं दुर्लक्ष केलं आणि त्याचे दूरगामी परिणाम लक्षात न घेता जर विकासाकडं आपण जायला लागलो तर विकास हा तात्कालिक स्वप्न ठरेल, परंतु त्याची फार आणि दूरगामी किंमत आपल्याला मोजावी लागेल. हाच धडा या सिल्क यारा घटनेला दिला असं मला वाटते. धन्यवाद मित्रांनो.